मित्रांनो, तलाठी हे जे पद आहे आपल्या कंबाईन ग्रुप सी मध्ये आता समाविष्ट झालेलं आहे आणि अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अजूनही शंका आहेत. भलेही त्यांनी 25 ऑक्टोबरचा फॉर्म भरलेला असेल किंवा ते परीक्षा देणार असतील, तरी त्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे, की नक्की या तलाठी पदासाठी अभ्यास कसा करावा? त्यांची काय कर्तव्य असतात? त्यांची पदश्रेणी कशी असते? या सगळ्या बाबतीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो, की तुमच्या पहिला जो डाऊट आहे, तो म्हणजे ही जी तलाठी भरती होणार आहे, ती एम-पी-एस-सी मार्फत होणार आहे, की टी-सी-एस त्याची भरती प्रक्रिया संचलित करणार आहे? तर ही गोष्ट इथे स्पष्ट करा, की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून म्हणजे आपल्या महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनकडूनच म्हणजेच एम-पी-एस-सी कडून ही परीक्षा घेतली जाणार आहे. आणि त्याचा समावेश आता कंबाईन ग्रुप सी मध्ये केल्यामुळे आता त्याला पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा 2 परीक्षा पद्धती आता लागू होणार आहे. कारण पूर्वी परीक्षा पद्धती ही तलाठी या पदासाठीची एकच परीक्षा घेतली जायची. पण आता त्याला वर्ग 3 मध्ये समाविष्ट केलेलं असल्यामुळे त्याला पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा पद्धतीने त्याला 2 परीक्षा पद्धती लागू होणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तलाठी या पदाविषयीची संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. चला सुरू करूयात. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या तलाठी पदासाठीची काय प्रमुख कर्तव्य आहे, जी कर्तव्य तुम्हाला भविष्यामध्ये तलाठी पदावर रुजू झाल्यानंतर करायची आहे, ती कर्तव्य काय आहे? सगळ्यात पहिले जमिनीच्या ज्या नोंदी आहेत, ते ठेवण्याचं काम तलाठी पदाचं असतं, ज्याला आपण ग्राम महसूल अधिकारी असं आपण त्याला आता म्हणतो आहोत. तर या पद्धतीने 7/12 किंवा 8A अभिलेख तयार करणं, 7/12च्या नोंदी ठेवणं, तो त्याला अपडेट करणं, हे काम तलाठी पदासाठीचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे दिसतं आहे, की महसूल वसुली करण्याचं काम, नैसर्गिक आपत्तीमध्ये पंचनामे करण्याचं काम, निवडणूक असेल किंवा जनगणना असेल, या काळामध्ये आपल्याला ही कर्तव्य तलाठी पदासाठी पार पाडावी लागतात आहे. महसूल खात्यातलं हे पद आहे आणि हे पद आता एम-पी-एस-सी मध्ये समाविष्ट झालेलं असल्यामुळे एम-पी-एस-सी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप सुवर्ण संधी आहे. कारण अभ्यासक्रम जो आहे तो एम-पी-एस-सीचाच इथे लागू होणार आहे. चला पुढे आपल्याला अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो मला या तुमच्या व्हिडिओमध्ये सांगायचा आहे, तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण एक बॅच सुरू करतोय मित्रांनो. त्याच्यासाठी 9 ऑगस्टला आपलं एक जे सेमिनार आहे ते घेतलं जाणार आहे माननीय श्री धनंजय आकाच सरांकडून आणि या सेमिनारमध्ये तुम्हाला आगामी परीक्षेच्या अनुषंगाने म्हणजे तलाठी पूर्व परीक्षा 2026च्या अनुषंगाने आपल्याला माहिती मिळणार आहे आणि या दृष्टिकोनातून हे सेमिनार अतिशय उपयुक्त असणार आहे. त्याच सोबत आपली एक टेस्ट सीरीज जी 25 ऑक्टोबरला समोर ठेवून आपण ती तयार केलेली आहे. तर ती टेस्ट सीरीज आज 8 ऑगस्ट पासून म्हणजे उद्यापासून 8 ऑगस्ट पासून ती सुरू होणार आहे. तर ती जी पहिली टेस्ट असणार आहे ती सगळ्यांसाठी मोफत म्हणजे निशुल्क असणार आहे आणि त्याच्यानंतरच्या ज्या टेस्ट असणार आहेत त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला ही टेस्ट सीरीज खूप उपयुक्त ठरणार आहे. कारण पहिल्या 5 टेस्ट ज्या आहेत त्या आपल्याला विषयनिहाय द्यायच्या आहेत. तर नंतरचे जे 5 पेपर आहेत ते आपल्याला पूर्ण सिलेबसवरती आधारित ही टेस्ट सीरीज असणार आहे. तर तुमच्यासाठी ही खूप उपयुक्त टेस्ट सीरीज असणार आहे आणि नक्कीच तुम्ही 8 ऑगस्टची टेस्ट सीरीज मधला टेस्ट पेपर आणि 9 ऑगस्टचा आपला सेमिनार निश्चित अटेंड करा. चला पुढे जाऊयात आपण. याच्यामध्ये तलाठी पदासाठीच्या बाबतीमध्ये काय-काय त्यांचा बढती क्रम आहे. तलाठी झाल्यानंतर तुम्हाला मंडळ अधिकारी, त्यानंतर तुम्हाला सर्कल इन्स्पेक्टर, त्यानंतर नायब तहसीलदार, त्यानंतरची जे प्रमोशन आहे ते आहे तहसीलदार आणि त्यानंतर तुम्हाला उपविभागीय अधिकारी या पद्धतीपर्यंत म्हणजे या पदापर्यंत तुम्हाला बढती मिळू शकते, तुमचं प्रमोशन होऊ शकतं. वयोमर्यादा काय आहे मित्रांनो? तलाठी परीक्षा जर द्यायची असेल, तर तुम्हाला वयोमर्यादा जी असणार आहे, ती वयाची 18 वर्ष पूर्ण लागणार आहे. जर ओपन कॅटेगरीला तुम्ही बिलॉन्ग करत असाल, तर 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर वयाच्या 38व्या वर्षापर्यंत तुम्ही ही परीक्षा देऊ शकणार आहात. तसंच तुम्हाला जे प्रवर्ग आरक्षित आहेत, म्हणजे जे कॅटेगरीला बिलॉन्ग करतात,
त्या स्टुडंट्ससाठी एज बार लिमिट ही 43 वर्षांची असणार आहे. तर अशा पद्धतीने ही आपल्याला त्याची वयोमर्यादेचा संदर्भ दिसतोय. त्याच्यानंतर जी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, त्याच्या अटी व नियमानुसार तुम्हाला त्या ज्या वयोमर्यादेच्या अटी निर्धारित केलेल्या असणार आहेत. त्याच्यानंतर पुढे बघा मित्रांनो, हा जर संदर्भ आपण लक्षात घेतला, की शैक्षणिक पात्रता काय असणार आहे. आता याच्यामध्ये ही जी तलाठी जे पद आहे, ते कंबाईन ग्रुप सी मध्ये ॲड झालेलं असल्यामुळे एम-पी-एस-सीचा क्रायटेरिया त्याला लागू होतोय. म्हणजे जर तुम्ही त्या जाहिरातीपर्यंत वयाची 19 वर्ष पूर्ण करत असाल किंवा काही जाहिरातीमध्ये वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा ॲपियर म्हणून तुम्ही पूर्वपरीक्षा देऊ शकता. म्हणजे जे विद्यार्थी फर्स्ट इयर, सेकंड इयरला आहेत, ते सुद्धा विद्यार्थी, अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी सुद्धा एक्झाम फॉर्म भरू शकता. मात्र तुम्हाला मुख्य परीक्षा देण्यासाठी पदवी ही आवश्यक असणार आहे. मग ही जी पदवी आहे, ती तुम्हाला कोणत्या शाखेची असली पाहिजे? तर इथं कुठलंही तशा शाखेचं बंधन नाही. कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी प्राप्त झालेले विद्यार्थी असणार आहात, ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी असणार आहात, तर तुम्ही मुख्य परीक्षा निश्चित देऊ शकणार आहात. ठीक आहे. चला पुढे त्याच्यामध्ये आपल्या तलाठी पदाचा जो पगार आहे, तो पगार काय आहे तो समजून घेऊयात. वेतन श्रेणी जी आहे मित्रांनो, साधारणतः 25,500 पासून 81,100 पर्यंत तुम्हाला वेतन श्रेणी लागू होतीये. त्यासोबतच तुम्हाला जे भत्ते आहेत ते त्यांना तुम्हाला लागू होत आहे आणि त्यानुसार आपल्या शासकीय धोरणानुसार पगाराच्या पद्धतीमध्ये बदल होताना आपल्याला दिसतो आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक संदर्भ जाणून घ्यायचा आहे. तो म्हणजे आपल्या आगामी 25 ऑक्टोबरच्या एक्झामसाठी तयारी कशी करायची? हा सगळ्यात मूळ मुद्दा आहे तुमचा आणि हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, याच्यामध्ये ना मी काही संदर्भ पुस्तकं पण सांगणार आहे. पण त्याच्या आधी मी तुम्हाला अ, काही मुद्दे समजून सांगते. ठीक आहे. चला याच्यामध्ये ना काही संदर्भ लक्षात घेऊयात आपण. सगळ्यात पहिले आपल्याला जे विषय आहेत मित्रांनो, तलाठी पदासाठी वर्ग 3 पदासाठी येणाऱ्या 25 ऑक्टोबर 2026 पर्यंत ठीक आहे. साधारणतः आपल्याकडे जेवढे दिवस आता हातात आहे, त्या दिवसांचा जर आपण विचार केला, तर आपल्याला सध्याचं जे शेड्यूल आहे, ते त्या पद्धतीने डिझाइन करायचं किंवा तयार करायचं. त्या पद्धतीने आपल्याला तयारीला लागायचंय. 25 ऑक्टोबर 2026 ला आपली ही एक्झाम आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला इतिहास म्हणजे हिस्ट्री, त्यानंतर जिओग्राफी म्हणजे भूगोल, त्यानंतर पॉलिटी, त्यानंतर इकॉनॉमिक्स, सायन्स, त्यानंतर चालू घडामोडी, त्याला आपण करंट अफेअर म्हणतो. आणि आपल्याला अजून जे विषय दिसतायत, ते विषय आहे, एक आहे मित्रांनो गणित, मॅथेमॅटिक्स आणि बुद्धिमत्ता म्हणजे आय-टी, इंटेलिजंट टेस्ट. असे 8 विषय दिलेत आपल्या एम-पी-एस-सीने आपल्या सिलेबसमध्ये. आता ह्या 8 विषयांना जर आपण व्यवस्थितरित्या बघितलं, तर आपल्याला साधारणतः कंबाईन्ड ग्रुप सीला जेवढी आपल्याला मार्कांची किंवा आपल्या प्रश्नांची क्वांटिटी दिसते, त्याच आधारे ही प्रश्नपत्रिका सेट असेल, असा आपण अंदाज वर्तवू शकतो. कारण कंबाईन्ड ग्रुप बी आणि ग्रुप सीचा जो पेपर झाला होता, त्याच्या एनालिसिसनुसार हा पण पेपर 25 ऑक्टोबरचा तसा असण्याची दाट शक्यता आहे. मग याच्यामध्ये इतिहासाचे साधारणतः 10 प्रश्न विचारले जातात. त्यासोबतच आपल्याला जिओग्राफीचे 10 प्रश्न येतात. त्यानंतर पॉलिटीचे 15 प्रश्न आपल्याला विचारले जातात मित्रांनो. इकॉनॉमिक्ससाठी आपल्याला 15 प्रश्नांची संख्या असते. सायन्स हा जो विषय आहे, जनरल सायन्स आहे आपल्याला, याच्यामध्ये 15 प्रश्न आपल्याला विचारले जातात. चालू घडामोडी या विषयाचे 15 प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि गणित या विषयाचे साधारणतः 10 प्रश्न आणि बुद्धिमत्ता या विषयाचे साधारणतः 10 प्रश्न. याच्यामध्ये आयोग त्यांच्या पद्धतीने कमी अधिक प्रमाण करू शकतो. तर साधारणतः ही जी प्रश्नपत्रिका आहे, ही 100 प्रश्नांची आणि 100 गुणांची अशी ही प्रश्नपत्रिका आपल्याला दिसते.
आता याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की आपल्या हातामध्ये जेवढा काही वेळ आहे, जेवढे काही दिवस आहे, त्याच्यामध्ये हा अभ्यास आता आपण कसा करायचा आणि त्याच्यासाठी कोणते संदर्भ पुस्तक वापरायचे हे मी तुम्हाला सांगते. आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, ह्या सगळ्या तुमच्या जे काही विषय आहेत त्याच्यामधले तुमच्यासाठी अवघड वाटणारे किंवा तुम्हाला ज्याच्यामध्ये डाउट वाटतोय, कॉन्फिडन्स त्या विषयांमधला लो आहे, अशा विषयांना आत्तापासूनच त्याची तयारी सुरू करायची. जर तुम्हाला या पदांच्या परीक्षा, पूर्वपरीक्षा जर पास करायच्या असतील, तर तुम्हाला आधी तुमच्या वीक सब्जेक्टवरती काम करणं गरजेचं आहे. आणि मग या दृष्टिकोनातून आपल्याला गणित बुद्धिमत्ता हा असा विषय ज्याची क्वांटिटी प्रश्नांची जास्त दिसते. तर गणित बुद्धिमत्ता हा डेली तुमच्या सेल्फ स्टडीमध्ये असलाच पाहिजे. तुमच्या शेड्यूलमध्ये त्याचा समावेश असलाच पाहिजे. करंट हा असा विषय आहे म्हणजे चालू घडामोडी हा असा विषय जो रोजच्या तुमच्या अभ्यासक्रमामध्ये असलाच पाहिजे. त्यानंतर तुम्हाला 3 आर्ट्स बॅकग्राऊंडचे विषय आहेत. त्याच्यापैकी जो विषय तुम्हाला अवघड वाटतोय, ज्यामधून तुम्हाला मार्क काढणं चॅलेंजिंग वाटतंय, त्या विषयाला आत्तापासून त्याची तयारी सुरू करा. त्याच्यानंतर 2 जे विषय आहेत ते कन्सेप्च्युअल आपल्याला सब्जेक्ट दिसतायत, ज्याच्यामध्ये संकल्पना आधारित प्रश्नांची संख्या आपल्याला दिसते. इकॉनॉमिक्स आणि सायन्स या 2 विषयांच्या बाबतीमध्ये आपल्याला थोडंसं कन्सेप्ट ज्या आहेत त्या व्यवस्थित लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला कोणती जी आहे पुस्तकं अभ्यासायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. बघा मित्रांनो, आपल्याला सामान्य विज्ञानासाठी जे पुस्तक अभ्यासायचं आहे, ते सचिन भस्के सरांचं पुस्तक आहे. ते तुम्ही अभ्यासू शकता. त्यासोबतच आपले जे बेसिक पाठ्यपुस्तकं आहे महाराष्ट्र शासनाची, ती तुम्ही अभ्यासली तर अजून जास्त तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी मदत मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला राज्यशास्त्र या विषयासाठी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक जे आहे, जे तुमच्या ग्रुप सी साठी तलाठी पदासाठी सफिशियंट असणार आहे पूर्व परीक्षेसाठी आणि मुख्य परीक्षेसाठी सुद्धा, कंबाईंड मुख्य परीक्षेला सुद्धा हे पुस्तक सफिशियंट असतं. रंजन कोळंबे सरांचं एक पुस्तक तुम्ही वाचणार आहात. पण आत्ताच्या सध्याचा आपल्या पॉलिटीचा ट्रेंड पाहता त्याच्यामध्ये तुम्हाला पंचायत राज व्यवस्थेचे प्रश्न दिसतात. तर पंचायत राज व्यवस्थेसाठी तुम्ही चाणक्य मंडलचं पंचायत राज व्यवस्थेचं पुस्तक अभ्यासू शकता. छान पुस्तक आहे. त्याच्यामधून आपले एम-पी-एस-सीचे प्रश्न टॅकल होऊ शकतात. त्याच्यानंतर आपल्याला अर्थशास्त्र या विषयासाठी किरण देसले सरांचं पुस्तक आणि रंजन कोळंबे सरांचं पुस्तक अभ्यासायचंय. याची 2 महत्त्वाची कारणं अशी आहेत. 2 पुस्तकं का अभ्यासायची आहेत? याच्यामध्ये रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये खूप छान पद्धतीने फॅक्चुअल डेटा दिलेला आहे. तर किरण देसले सरांच्या पुस्तकामध्ये त्याचा इकॉनॉमिकल करंट अफेअरचा जो बेस आहे, म्हणजे आर्थिक चालू घडामोडीचा जो मुद्दा आहे, तो खूप छान पद्धतीने त्याच्यामध्ये समाविष्ट केलाय. म्हणून ही दोन्ही पुस्तकं अभ्यासक्रमामध्ये आपल्याला दिलेल्या अर्थशास्त्र विषयासाठी अभ्यासावी लागणार आहे. त्याच्यानंतर पुढे गणित बुद्धिमत्ता या विषयासाठी सचिन ढवळे सरांचं पुस्तक आहे, जे मी तुम्हाला प्रेफर करेल, की त्याच्यामधून तुम्ही गणित बुद्धिमत्ता हा विषय कव्हर करू शकता. त्याच्यानंतर चालू घडामोडी हा जो विषय आहे, सिम्प्लिफाईडचं बुक आहे मित्रांनो, तर ते तुम्ही रेफर करा आणि त्याच्यानंतर परिक्रमा मासिक जे आहे, ते तुम्हाला अभ्यासावं लागणार आहे. त्याच्यानंतर भूगोल या विषयासाठी दीपस्तंभ पब्लिकेशनचं भूगोलाचं पुस्तक तुम्ही अभ्यासणार आहात. आता ग्रुप सीची एक्झाम आपण देणार आहोत, तर त्याच्यासाठी जो भारताचा भूगोल आहे आणि महाराष्ट्राचा भूगोल आहे, हा हायलाइट राहणार आहे आपल्या या येणाऱ्या 25 ऑक्टोबरच्या एक्झाममध्ये. त्याच्यानंतर इतिहास या विषयासाठी समाधान महाजन सरांचं पुस्तक जे आहे, ते तुम्हाला अभ्यासायचं आहे. त्यासोबतच प्रश्नपत्रिका विश्लेषणाचं जे पुस्तक आहे, ते तुम्हाला स्टेप अप अकॅडमीचं किंवा लोकसेवा पब्लिकेशनचं पुस्तक, प्रश्नपत्रिका विश्लेषणाचं पुस्तक तुम्ही अभ्यासणार आहात. जर तुम्ही कंबाईन ग्रुप सी देत आहात आणि पुस्तक खरेदी केलं नसेल, तर तुम्ही लोकसेवा पब्लिकेशनचं जे सेपरेट पुस्तक आहे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी, तर ते तुम्हाला मी प्रेफर करणार आहे. ते जास्तीत जास्त तुम्ही वापरावं अशी आपण अपेक्षा करूयात. कारण का त्याच्यामध्ये तुमचं प्रश्नपत्रिका विश्लेषण जितकं स्ट्राँग असेल, तितकं तुम्हाला आहे ना ऑब्जेक्टिव्ह प्रश्न टॅकल करणं जास्त सोयीचं जाणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये ना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, हे सगळे संदर्भ पुस्तकं तुम्ही अभ्यासणारच आहात. पण आपण अभ्यास करताना आहे ना थिअरॉटिकल अभ्यास करतोय. पण आपल्याला जेव्हा प्रश्नपत्रिका सोडवायची आहे, तर ती ऑब्जेक्टिव्ह फॉर्मॅटमधली आहे. म्हणून ऑब्जेक्टिव्ह फॉर्मॅटची सतत रिवाईज त्याला करत राहणं किंवा ते रिव्हिजन करणं हे खूप गरजेचं असतं आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला
जे काही प्रश्नपत्रिका विश्लेषणाचं पुस्तक आहे, ते अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. त्याच्यासोबत अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला असणार आहे मित्रांनो, 25 ऑक्टोबर रोजी तुमची जी होणारी एक्झाम आहे, त्याच्यामध्ये तुमच्यासमोर एक खूप महत्त्वाचं आव्हान असणार आहे आणि ते म्हणजे तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करावा लागणार आहे आणि ॲक्युरसी सुद्धा तुम्हाला मेंटेन करावी लागणार आहे. टाईम मॅनेजमेंट कारण 1 तास आहे आणि 60 प्रश्न टॅकल करायचे आहेत. तर याच्यामध्ये ते अचूकरित्या टॅकल झाले पाहिजे, याच्यासाठी तुम्हाला फायदा होणार आहे तो टेस्ट सीरीजचा. त्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राच्या टेस्ट सीरीजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. तुम्हाला आगामी होणाऱ्या 25 ऑक्टोबरच्या एक्झामसाठी जी माहिती अपेक्षित होती, मला असं वाटतंय ती अपेक्षित माहिती मी या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 25 ऑक्टोबरला होणाऱ्या कंबाईन ग्रुप सीसाठी तयारी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राकडून मनःपूर्वक शुभेच्छा. थांबूयात.